जय जय राम कृष्ण हरे हरि जय 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 राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने झाले हो साजने रूप पाहता लोचने हॅलो हॅलो सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा ओ हा विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हा बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे गरबा रखुमा देवीवर सर्व सुखाचे रखुमा देवीवर सर्व सुखाचे गरबा रखुमा देवीवर रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा
हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हाँ जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम पाहे पाध्वजेचे चिरगुट पाहे पाध्वजाचे चिरगुट पाहे पाध्वजाचे चिरगुट राया जतन करिता कष्ट 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 राया जतन करिता पाहे पाध्वजेचे चिरगुट पाहे पाध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट 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 राया जतन करिता तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवडे पत्र ते केवडे मसी पत्र ते केवडे पत्र ते केवडे राहो चालवी आपुल्या पाडे 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 तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित 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 बाप रखुमा देवी वरुदा रखुमा देवी वरुदा बाप रखुमा देवी वरुदा बाप रखुमा देवी वरुदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा 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 सांभाळावे आपुल्या तैसा मी एक पतित एक पतित तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित हरि तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित हो पार कुमाई हो बार कुमार जय जय ठोबार ठुमाई हो बार कुमार जय जय ठोबार ठुमाई जय जय ठोबार ठुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबा 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 पाहे पाधोजेचे चिरगुट पाहे पाधोजेचे चिरगुट ध्वजेचे हॅलो. चिरगुट
पाहे पाध्वजेचे चिरगुट पाहे पाध्वजेचे चिरगुट पाहे पाध्वजेचे चिरगुट पाहे पाध्वजेचे चिरगुट पाहे पाध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट तैसा मी एकपदी तैसा मी एकपदी राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट तैसा मी एकपदी तैसा मी एकपदी परे मी तुझा मुद्रांकित परे परे मी तुझा परे मी तुझा मुद्रांकित परे मी तुझा परी मी तुझा मुद्रांकित परी तुझा बरोबर आहे ये बात है परी तुझा
मुद्रांकित परी मी तुझा मुद्रांकित कैसा मी कैसा पती विठ्ठल 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 अवधूत चिंतन श्री परम पूज्य अवधूत बाल योगी नंदकुमार महाराज की जय। ठरा 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 पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित मसी पत्रते केवडे मसी पत्रते केवडे राओ चालवी आपुल्या पाडे तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित बाप रखुमा देवी वरुदा बाप रखुमा देवी वरुदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तं आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा पांडुरंगा करो
नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हे दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू तुका हॅलो दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमसानुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता विठ्ठल 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 जरा बेस कमी करा शार्प वाढवा आणि आवाज मोकळा सोडा थोडा ऐकू दिला तर चालेल बेस सगळा कमी करा पाहे पाध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित भगवान श्री गुरु दत्तात्रय परमपूज्य अवधूत बालयोगी नंदकुमार महाराजांच्या 12 वर्ष तपाने अनुष्ठानाने अतिशय पावन आणि पवित्र झालेली ही तपोभूमी ह्या तपोभूमीमध्ये सद्गुरू परमपूज्य नंदूबाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेला आहे आणि ह्या सप्ताहामध्ये आजच्या चतुर्थ दिवसाची सेवा तसं तर आपलंच घर आहे आपलीच माणसं आहेत आपलंच खेळलेलं अंगण आहे त्यामुळे घाबरायची काही गरज नाही पाहे पाद भजेचे चिरुगट राया जतन करिता कष्ट
तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. संत ज्ञानेश्वर महाराजांचा कैवल्य सम्राट ज्ञान चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. तसं पाहता हा जर अभंग आपण विचार केला तर एक विशेष अधिकार प्राप्त झालेला हा अभंग आहे. जेव्हा जेव्हा सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण केलं जातं तर ज्ञानेश्वरीचं पारायण चालू करण्याच्या अगोदर ह्या अभंगाचं उच्चारण करणं अनिवार्य आहे, केलंच पाहिजे. हा अभंग म्हणल्यानंतरच ज्ञानेश्वरीचं पारायण केलं जातं, सुरुवात केली जाते, असा वारकरी संप्रदायाचा एक दंडक आहे. विशेष अधिकार प्राप्त झालेला अभंग आहे. जेव्हा जेव्हा पंढरपुरामध्ये आपली वारी परिपूर्ण होते, आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेमध्ये आपण स्नान करतो आणि जेव्हा पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन घेतो त्यावेळेला पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट. अतिशय विशेष अधिकार प्राप्त झालेला हा अभंग आहे आणि बहुतेक प्रत्येकाच्या पाठातला आहे. जे खरे आणि जुने वारकरी आहेत त्यांना हा अभंग पाठ असलाच पाहिजे. पण ह्या अभंगाची एक खूप मोठी विशेषता आहे. हा जो अभंग आहे हा अभंग संत ज्ञानेश्वर महाराजांचा माऊलींच्या गाथेतला अभंग आहे. आणि विशेष माऊलींच्या गाथेमध्ये 2 कांडांचं वर्णन केलेलं आहे. एक आहे उपासना कांड आणि दुसरा आहे ज्ञानकांड. उपासना कांडामध्ये साधकांनी उपासना कशी करावी ह्याचं वर्णन 14 प्रकरणामध्ये माऊलींनी आपल्या गाथेमध्ये सांगितलेलं आहे. आणि ज्ञानकांडामध्ये ज्ञान कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये त्याचं साधन काय, वेदांताचा जो विषय आपला आहे तो संपूर्ण विषय ज्ञानकांडामध्ये 14 प्रकरणामध्ये माऊलींनी त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. आणि हा ज्ञानकांडातील भगवंताशी हितगुज म्हणजे साक्षात भगवंताशी संवाद साधत असताना माऊलींच्या मुखातून निघालेला आणि प्रगटलेला हा अतिशय महत्त्वाचा अभंग आहे. विठ्ठल 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 ह्या अभंगाचा ओझरता जर आपण अर्थ पाहिला तर माऊली ध्वजाचं उदाहरण देऊन जीवनामध्ये भक्ताने भगवंताची शरणागती स्वीकारली पाहिजे, म्हणजे मुद्रांकित झालं पाहिजे. आणि एकदा का शरणागती स्वीकारली तर भगवंत त्याला काय करतात, आपलंसं करून घेतात आणि त्याचा उद्धार करून टाकतात. हा एक विषय आहे शरणागती. आणि दुसरा विषय आहे की माऊली म्हणतात तैसा मी एक पतित. हा विषय सांगत असताना माऊलींची जी ज्ञानोत्तर भक्ती आहे ती भक्ती ह्या अभंगातून प्रगट होते. आणि म्हणून अभंगाचे मुख्य 2 विषय आहेत, एक ज्ञानोत्तर भक्ती आणि एक भगवंताची शरणागती. विठ्ठल 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 वास्तविकता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नवे भागवत संप्रदायामध्ये कोणताही संप्रदाय असो त्या प्रत्येक संप्रदायामध्ये विशेष अधिकार कशाचा आहे तर ध्वजेचा आहे. कोणताही संप्रदाय घ्या, कोणताही संप्रदाय ध्वजेशिवाय परिपूर्ण होत नाही. नवे आपण ज्यावेळेला मंदिर बांधतो आणि मंदिर बांधल्यानंतरच्याला मंदिराचा कळशारोहण जरी झाला, देवाची मूर्ती जरी स्थापित झाली आणि जर ध्वज नसेल तर मंदिराला परिपूर्णता येत नाही. वास्तुशास्त्राचा नियम आहे, ज्या मंदिरावरती ध्वज नाही किंवा ज्या घरावरती गुढीपाडव्याच्या दिवशी ध्वज किंवा घोडी लागत नाही त्या घरामध्ये भूताखेचरांचा वास होण्याची शक्यता आहे. ते घर कधीच परिपूर्ण होत नाही. आणि म्हणून अतिशय आवश्यक आहे, मंदिर सुद्धा त्याशिवाय परिपूर्ण होत नाही. जे भगवंताचं जिथं साक्षात निवास आहे असं असणारं मंदिर सुद्धा परिपूर्ण होत नाही.
ज्याशिवाय त्या मंदिरावरती ध्वज लागत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून ध्वज एक भागवत धर्माचं, आपल्या वारकरी संप्रदायाचं काय आहे, खूप मोठं प्रतीक आहे. पाहे पा ध्वजेचे चिरगुट. वास्तविकता जर आपण विचार केला तर ह्या ध्वजाला एवढं अनन्यसाधारण महत्त्व का आहे. ध्वजस्तंभावरी वानरू, मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंगधरू अर्जुनेसी. माऊली सांगतात बघा, माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं एक विशेषण आहे, एक विशेष आहे. पहिल्या प्रकरणामध्ये आपण म्हणतो माऊलींचा ग्रंथ ज्ञानेश्वरी हा अद्भुत ग्रंथ आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसंवेद्या आत्मरूपा. माऊली मंगलाचरण करत असताना श्रीकृष्णाचं मंगलाचरण करत नाही. गाथ्याची सुरुवात करत असताना रूप पाहता लोचनी करतात. पण जेव्हा ज्ञानेश्वरीची सुरुवात करायची होती त्यावेळेला ओम नमोजी आद्या आत्मस्वरूपातला वंदन करून मंगलाचरण केलेलं आहे. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. अर्थात की माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं एक एवढं विशेष आहे. तिथे माऊली ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्माचा आणि अर्जुनाचा संवाद सांगत आहेत त्याच्या अगोदर 14 श्लोक आहेत. पांचजन्यम ऋषिकेशच्या अगोदर 15वा श्लोक आहे पांचजन्यम ऋषिकेश. त्याच्या अगोदर 14 श्लोक आहेत. त्याच्या अगोदर माऊली गणेशाला वंदन करतात, गणपतीची वाङ्मयी मूर्ती जी आहे त्याचं वंदन करतात, शारदा मातेचं वंदन करतात आणि लगेच सद्गुरूंचं वंदन करतात. आणि 15व्या श्लोकामध्ये एवढं सगळं झाल्यानंतर 15व्या श्लोकामध्ये भगवंताचा रथ सांगत असताना आणि भगवंताचं वर्णन सांगत असताना मग मात्र ध्वजस्तंभावरी वानरू अशा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या रथाचं वर्णन करायच्या अगोदर सुरुवात कुठून करतात, ध्वजापासून करतात. कारण ध्वज हा सर्वोच्च प्रतीक आहे. सर्वोत्कृष्ट मान कशाला प्राप्त झालेला असेल तर ध्वजेला झालेला आहे. आणि म्हणून ध्वज पताका वारकरी संप्रदायामध्ये अतिशय विशेष आहे. हे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलेलं आहे. पाये पा ध्वजेचे चिरकूट, पाये पा ध्वजेचे चिरकूट, पाये पा ध्वजेचे चिरकूट, पाये पा पाये पा ध्वजेचे चिरकूट, पाये पा ध्वजेचे चिरकूट, पाये पा ध्वजेचे चिरकूट, पाये पा ध्वजेचे चिरकूट. पाये पा ध्वजेचे चिरकूट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता. पाये पा ध्वजेचे चिरकूट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट.
पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. वास्तविकता ज्या वेळेला ध्वज निर्माण करायचा असेल, ध्वज कशाचा निर्माण करतात? कपड्याचा करतात. आणि कपडा म्हणजे एक साधारण कपडा आहे. जेव्हा एखाद्या ताग्यातून आपण तो कपडा घेतो, जोपर्यंत तो ताग्यामध्ये आहे त्याची निवड ध्वजासाठी होत नाही, तोपर्यंत तो एक साधारण कपडा आहे आणि म्हणून त्याला चिरगुट असं म्हणतात. साधारण कपड्याला चिरगुट अशी भाषा आहे. ज्याशिवाय तो कपडा निवडला जात नाही त्याच्या अगोदर तो एक अतिशय साधारण आहे. पण एकदा का त्याचा ध्वज शिवला आणि तो ध्वज पताका म्हणून जर मंदिरावरती लागला तर मग मात्र त्याचं जतन करण्यासाठी ना जाणे किती कष्ट सहन करावे लागतील असं माऊली सांगतात. पहा, ह्या वारकरी संप्रदायाचा जो ध्वज आहे, आपली जी पताका आहे, त्या पताकाला एक विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारकरी यात्रेला जात असताना, पंढरपूरला जात असताना, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेही न गुडी. माऊली सांगतात, मला अतिशय आवड आहे कशाची? ध्वजाची, तो पताका. माऊलींनी आपल्या अंगावरती तो पताका दिलाय, खांद्यावरती पताका दिलाय. आणि तो पताका, काही वारकरी असे आहेत की तो पताका घेऊन वारीला जातात आणि ज्याशिवाय तो पताका कळसाला दाखवत नाही, चंद्रभागेमध्ये स्नान होत नाही, मंदिराकडे जात नाही, त्याशिवाय तो पताका त्यांची वारी पूर्ण होत नाही. म्हणजे पताकाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तो ईश्वराचा पताका आहे, ईश्वराचा ध्वज आहे, भागवत संप्रदायाचा ध्वज आहे, अशी त्याला एक विशेष मान्यता प्राप्त होते. कधी? जेव्हा त्याची निवड सामान्य कपड्याची निवड ध्वज म्हणून केली जाते. आणि तो ध्वज जेव्हा पांडुरंगाचा म्हणून केवळ आपण म्हणतो की हा ध्वज पांडुरंगाचा आहे, हा ध्वज आपण काय त्याच्यावरती विशेष संस्कार करत नाही, फक्त शिवला आणि एका ह्याच्यामध्ये लावला आणि पूजा केली की झाला, तो कशाचा झाला? पांडुरंगाचा ध्वज झाला. पण त्याच्यामध्ये किती सामर्थ्य येतं पहा. त्याच्यामध्ये एवढं मोठं सामर्थ्य येतं, कुंजे पताकाचे भार, आले वैष्णव डिंगर, भेने पळती यमकिंकर, नामे अंबर गरजत असे. इथे सांगताना असं सांगतात, निस्ता पताकाचा भार पाहिला रे पाहिला तर लांबून भेने पळती यमकिंकर. यमकिंकर एवढे जोरात वरडून पळून जातात की बाबा इथे आपलं काही काम नाही. कारण का? इथं ध्वज कुणाचा उभारलेला आहे? पांडुरंगाचा ध्वज आहे, भागवत संप्रदायाचा ध्वज आहे. इथं अखंडित नाम घेणारे असे नामधारक भगवंताचे जे भक्त आहेत, वारकरी आहेत, तो ध्वज आहे. त्या ध्वजाला केवळ पाहिलं रे पाहिलं तरी यमकिंकर काय होतात? लांबून भिवून पळून जातात. एवढं सामर्थ्य त्या सामान्य कपड्याला प्राप्त होतं. कधी? जेव्हा त्याची ध्वज म्हणून निवड होते. त्या कपड्याची विठ्ठलाचा ध्वज आहे, पांडुरंगाचा पताका आहे, अशी ज्या वेळेला त्याची मान्यता होते किंवा आपण असा मनामध्ये भाव धारण करतो, त्यावेळेला त्या सामान्य कपड्याला एवढा मोठा अधिकार प्राप्त होतो की त्याला पाहिल्यानंतर सुद्धा यम किंकर काय होतात? पळून जातात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वास्तविकता पाहताना बघा, पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. एकदा का हा ध्वज खांद्यावर घेतला तर केवळ खेळ म्हणून घेऊन चालत नाही, तर एक जबाबदारी संप्रदायाची आपल्या खांद्यावरती येते की आपलं संरक्षण करणं हे कर्तव्य ठरतं. जर आपण त्या पताकाचं संरक्षण करू शकत नाही तर मग मात्र संप्रदायाचा अपमान होऊ शकतो. आणि म्हणून ह्या ध्वजाचं संरक्षण करण्यासाठी, ह्या भागवत संप्रदायाचं संरक्षण करण्यासाठी राया जतन करिता कष्ट. माऊलींचा स्वतःचा अनुभव आहे. भागवत धर्माची स्थापना करायची होती आणि भागवत धर्म तुम्हा आम्हाला सर्वांना मराठी भाषेमध्ये सांगायचा होता आणि म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, माऊलींनी हरिपाठ लिहिला. आपल्याला अतिशय कठीण असणाऱ्या संस्कृत भाषेमधून मराठी भाषेमध्ये सर्वसामान्यांना ही ब्रह्मविद्या दिली. एवढं मोठं कार्य माऊलींनी केलं. पण ते पण म्हणतात राया जतन करिता कष्ट. ह्या भागवत संप्रदायाचं पताकाचं संरक्षण करण्यासाठी माऊलींनी काय कमी कष्ट घेतले का हो? त्यांच्या चरित्राचा जर आपण विचार केला, माऊलींच्या चरित्राचा जर आपण विचार केला, तर जेवढे म्हणून काही कष्ट त्यांच्या जीवनामध्ये आहेत
जेवढे म्हणून काही त्यांना कष्ट सहन करावे लागले ते त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक जीवनासाठी केले नाही, तर ते धर्माच्या पताकासाठीच केलेले आहेत. राया जतन करिता कष्ट. संत तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्या. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये एवढे कष्ट सहन केले आहेत, एवढे कष्ट सहन केलेत की आपण त्यांच्या एका कष्टाची सुद्धा बराबरी करू शकत नाही. एवढं दुःख त्यांच्या जीवनामध्ये आलं. खूप लोकांनी त्यांना त्रास दिला, पण हे सगळे कष्ट कशासाठी सहन केले? केवळ भागवत धर्मासाठी सहन केले. राया जतन करिता कष्ट. आपण अन्य प्रत्येक साधूचं उदाहरण घ्या, प्रत्येक भक्ताचं उदाहरण घ्या. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे कष्ट सहन केले आहेत ते स्वतःसाठी नाही. जर त्यांची दृढ निष्ठा भागवत धर्मावरती आहे, संप्रदायावरती आहे, तर जे काही कष्ट येतील, जे काही दुःख येईल ते एवढं सहन करतात, स्वतःसाठी नाही. तर राया जतन करिता कष्ट. विठ्ठल 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 ह्याच स्वराज्याच्या ध्वजेचं रक्षण करण्यासाठी राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये किती कष्ट सहन केले. आपण 4 दिवस रोज तोच विषय श्रवण करत आहोत. ह्याच धर्मध्वजाचं संरक्षण करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी किती कष्ट सहन केले याची कल्पना आपल्याला नाही. अंगाची कातडी काढली हो, नखं उकडून काढली, डोळे फोडले गेले. विचारलं की बाबा तुम्ही धर्म परिवर्तन करणार का? अजिबात धर्म परिवर्तन करणार नाही. माझ्या आबांची शिकवण आहे, प्राण गेला तरी चालेल पण धर्म सोडणार नाही, अशी निष्ठा महाराजांची होती. आणि म्हणून आज आपण सोन्याचे दिवस पाहत आहोत. एवढे कष्ट कशासाठी सहन केले? राया जतन करिता कष्ट. विठ्ठल विठ्ठल आजही आपल्या भारतभूमीचं जे प्रतीक आहे ते एक ध्वजच आहे, ज्याला आपण तिरंगा म्हणतो. काळानुसार त्याच्यामध्ये परिवर्तन झालं, पण त्या ध्वजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपले जे जवान आहेत त्यांना विचारा. रात्रंदिवस कशासाठी ते कष्ट करत आहेत? केवळ तो भारत मातेचा जो ध्वज आहे, केवळ असणारा जो आपला तिरंगा आहे, तो तिरंगा कोणी शत्रूने त्याच्यावर नजर सुद्धा पडता कामा नये, त्याच्यासाठी रात्रंदिवस काय करतायत? यातना सहन करतायत. कारगिलचं युद्ध असो, पाकिस्तानी केलेले आक्रमण असो, पण ज्या वेळेला त्या तुम्ही जवानांना विचारा की बाबा एवढं कष्ट सुद्धा सहन करून एवढा आनंद प्राप्त होतो जेव्हा उंच आकाशामध्ये भारतभूमीचा जो ध्वज फडकतो आणि आनंदाने आपण सगळे नांदतो. एवढं पाठीमागं हा ध्वज फडकवण्याचं काम, आणि हा ध्वज आज आपला उंच आकाशामध्ये जो दिसतोय तो कुणामुळे दिसतोय? ह्या संतांमुळे, ह्या शूरवीरांमुळे आणि ह्या जवानांमुळे आज आपण हा ध्वज आकाशामध्ये फडकत असलेला पाहत आहोत, आनंदाने राहत आहोत. जर ह्या ध्वजाच्या व्यतिरिक्त जर दुसरा ध्वज आला तर आपण स्वतंत्र राहणार नाही, आपण बंधनात जाणार आणि मग मात्र आपलं कोण सुद्धा कैवारी राहणार नाही, आपण गुलामगिरीमध्ये जाऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून माऊली सांगतात, पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. आपल्याला वाटतं की बाबा हे काय वारकरी पताका घेऊन जात आहेत, ह्या वारकऱ्यांना काय काम असतं किंवा ह्या लोकांना काय काम असतं? नाही नाही, साधारण पताका समजायचा नाही. चुकून सुद्धा पताकाला पाय लागता कामा नये. चुकून सुद्धा पताका धारण करणाऱ्या वारकऱ्यांची निंदा आपल्या मुखातून होता कामा नये. एखाद्या वेळेला भगवान स्वतःचा अपराध सहन करून घेतात. आपल्याकडनं जर भगवंताचा अपराध झाला तर भगवंत त्याला माफी देऊ शकतात, त्याला माफ करू शकतात. पण त्यांच्या भक्ताचा जर अपराध झाला तर भगवंत मात्र त्याला माफ करत नाही. हरिजनाची कोना, हरिजनाची कोना हरिजनाची कोना नघरा विण
कोणा हरिजनाची कोणा घडावी निंदा हरिजनासी कोणा न घडावी निंदा. चुकनही आपल्या मुखात हरिजनांची म्हणजे भगवंताच्या भक्ताची वारकऱ्यांची कोणही असेल साधू संत असतील कोणाचीही निंदा आपल्या मुखातून निघता कामा नये. कारण ते भगवंताचे भक्त आहेत. पताकाला चुकून सुद्धा आपला पाय लागता कामा नये. आणि म्हणून एवढं अनन्यसाधारण महत्त्व कशाला प्राप्त झालंय. त्या पताकाला प्राप्त झालेलं आहे. पण त्या पताकाचं संरक्षण करण्यासाठी राया जतन करिता कष्ट. आणि ह्याच पताकाचं उदाहरण देऊन माऊली सांगतात की सर्वसामान्य जीवाचा सुद्धा उद्धार कसा होऊ शकतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित कैसा मी एक पतित कैसा मी एक पतित तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित कैसा मी एक पतित कैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित रामकृष्ण हरी. पतित पैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित कैसा एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित कैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित. तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माऊली सांगतात तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. बघा वास्तविकता हा जीव जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला अतिशय साधारण असतो. जन्म आणि मृत्यूचं हे चक्कर कुणाला लागतं? जीवाला लागतं, मुक्तांना लागत नाही. जे मुक्त झालेले आहेत, जे संत आहेत, जे भगवंताचे भक्त आहेत, ज्यांनी आत्मस्थिती प्राप्त करून घेतलेली आहे त्यांना हा जन्म नाही. त्यांचा अवतार होतो, स्वइच्छेने अवतार धारण करतात. आम्ही वैकुंठीवासी आलो याची कारण स्वइच्छेने येतात. त्यांना जन्म मृत्यूचं बंधन नाही. पण जीवाला जन्म घ्यावा लागतो. आणि जीव जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला तो अतिशय पतित असतो. पतित आहे म्हणून जन्माला आलेला आहे. भक्त असता तर वैकुंठामध्ये गेला असता, मुक्ती प्राप्त झाली असती तर मुक्त झाला असता, मोक्षाला प्राप्त झाला असता. पण हा जीव जन्मताच पतित आहे. पण जेव्हा अतिशय सर्वसामान्य असणारा जीव भगवंताची शरणागती म्हणजे मुद्रांकित होतो त्यावेळेला तो जीव साधारण राहत नाही, तो विठ्ठलाचा होऊन जातो. तो साधारण जीव राहत नाही, सर्वसामान्य माणसासारखा राहत नाही. तो कसा होतो? तो भगवंताचा अंकित झालेला भगवंताचा भक्त होतो. याच्यासाठी माऊली सांगत होते की बाबा पाहेपा ध्वजेचे चिरगुट. चिरगुट म्हणजे सामान्य कपडा, जीव म्हणजे सामान्य जीव. पण एकदा का तो ध्वज जसा ज्या प्रकारे विठ्ठलाचा आहे त्याच्यावरती मुद्रा पडली
तो विठ्ठलाचा आहे असा ठसा त्याच्यावरती पडला रे पडला की त्याला एक विशेष अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. त्या ध्वजाला पाहून यमकिंकर भिवून पळून जातात. त्याच प्रकारे ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दशा दिसात्मा राम हो, येणे दशा दिसात्मा राम, येणे दशा दिशात्मा राम, येणे दशा दिशात्मा राम. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दशा दिसात्मा राम, येणे दशा दिसात्मा राम. रामकृष्ण नाम ज्ञानदेव ठसा येणे दशा दिशात्मा राम, येणे दशा दिशात्मा राम. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा येणे दश दिशा आत्माराम. सामान्य जीवानी एक ठसा आपल्या अंतःकरणामध्ये उमटवला रे उमटवला. तो ठसा काय? रामकृष्ण नामाचा ठसा. रामकृष्ण नामाने मुद्रांकित जर तो जीव झाला रे झाला तर मग मात्र येणे दश दिशा आत्माराम. त्याला सर्वसामान्य माणसांसारखी दृष्टी प्राप्त होत नाही. त्याला सर्वत्र विठ्ठलाचं दर्शन होतं. हे सामर्थ्य कशामुळे प्राप्त होतं? केवळ भगवंताचा मुद्रांकित झाल्यामुळे त्याला प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून तो जीव सामान्य तोपर्यंतच आहे जोपर्यंत तो भगवंताचा अंकित झालेला नाही. जोपर्यंत त्यांनी भगवंताची शरणागती स्वीकारलेली नाही तोपर्यंतच तो भक्त काय आहे की पतित आहे. पण इथं विचार करा, हा अभंग काही सर्वसामान्य माणसाचा नाही. उठला आणि कोणी बोललं की बाबा हा अभंग आहे असा नाही. कोणी एखाद्या साहित्यकाराने किंवा एखाद्या कवीने अभंग रचला आहे असा नाही. हा अभंग साक्षात कैवल्य सम्राट संत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला भगवान श्री विठ्ठलाशी हितगुज करत आहेत, भगवंताशी प्रत्यक्षात संवाद साधत आहेत, ते साधत असताना म्हणतात तैसा मी एक पतित. आता विचार करा, संत ज्ञानेश्वर महाराज स्वतःला जर पतित म्हणून घेत असतील तर आपली काय दशा असेल? तैसा मी एक पतित याच्या पाठीमागचा एक खूप मोठा भाव आहे. माऊली आपल्याला खूप मोठा एक संदेश देतात, एक निर्देश देतात. भक्ती करत असताना भगवंताची भक्ती भक्तांनी कशी करावी ह्याचा एक संकेत ह्या एका चरणामधून आपल्याला सांगत आहेत. बघा, भगवंताचं एक भक्तिशास्त्र आहे. त्या भक्तिशास्त्रामध्ये असं सूत्र सांगितलं, ईश्वरस्यापि अभिमान द्वेषित्वात प्रियम दैन्यम प्रियत्वाच्च, असं एक सूत्र सांगितलेलं आहे. त्या सूत्रामध्ये असं सांगतात की ज्या वेळेला आपण भगवंताकडे जातो तर भगवंताला अभिमान हा प्रिय नाही. भगवान अभिमानाशी द्वेष करतात. तुम्ही कितीही ज्ञानी असा, तुम्ही कितीही भगवंताचं भजन करणारे असा, तुम्ही कितीही चांगले, तुमच्याकडे कितीही सद्गुण असू द्या, पण जर त्या सद्गुणाचा अभिमान जर असेल तर भगवान सांगतात की मी त्याला प्राप्त होत नाही. म्हणून अभिमान द्वेषित्वात, जर थोडा जरी अहंकार किंवा थोडा अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविका, माझ्या विष्णुदासा भाविका. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा. अहंकाराचा वारा ने लागू राजाचा, अहंकाराचा वारा ने लागू राजाचा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदाचा भाविकासी, माझ्या विष्णुदाचा भाविकासी, अहंकाराचा वारा
अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. भगवंताकडे जात असताना काय नडतं आपल्याला? केवळ आपला अहंकार आणि आपला अभिमान नडत असतो. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसे नि होय. माऊली सांगतात की बाबा ठीक आहे जप असेल पण विष्णुविन म्हणजे हरीशी नसेल. आपण कितीही प्रयत्न करू पण जर ज्ञान असेल, पण ज्ञान भगवंतासाठी नाही, ज्ञान अभिमान वृद्धीसाठी जर असेल, मग मात्र ते ज्ञान सुद्धा काय आहे? व्यर्थ आहे. तो जप सुद्धा काय आहे? व्यर्थ आहे. त्यांनी पुण्याची प्राप्ती आपल्याला मिळेल, तुम्हाला सुख मिळेल, पण मोक्ष मिळणार नाही. साक्षात भगवंताची प्राप्ती त्याच्याद्वारे होणार नाही. कारण सांगतात भक्तीचं सूत्र आहे अभिमान द्वेषित्वात दैन्यम प्रियत्वाच्च. भगवंताकडे जात असताना अभिमानाने कधीच जायचं नाही. नम्रतेने गेल्यानंतर भगवान तत्काल प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून माऊली म्हणतात तैसा मी एक पतित. आपण जर पतित भाव धारण करून गेलो तर परमात्मा पतित पावन आहे. आपण जर अभिमान धारण करून गेलो तर परमात्मा अभिमान मारण्यासाठी सुद्धा काय आहेत की समर्थ आहेत. आणि म्हणून इथे भगवंताशी हितगुज करत असताना माऊली सांगतात की तैसा मी एक पतित. पतित 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 पतित. ज्या वेळेला हा जीव भगवंताला सांगतो की मी पतित आहे, हा जो नम्रतेचा भाव आहे, हा नम्रतेचा भाव जर आपण धारण करून भगवंताकडे गेलो तर भगवंताची लगेच कृपा होते. आणि म्हणून इथं तर आपण विचार करा, संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसा मी एक पतित. ह्याचा अर्थ सांगत असताना असं सांगतात की बाबा वास्तविक संत ज्ञानेश्वर महाराज हे पतित नाही आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानी आहेत. ज्ञानी म्हणजे कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. संत एकनाथ महाराज वर्णन करत असताना असं सांगतात की बाबा हे साक्षात कोण साधारण पुरुष नाही आहेत किंवा साधारण कोणचे एखादे महात्मे आहेत असं नाही आहेत. ते कोण आहेत? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. कैवल्य म्हणजे नेमकं काय आहे बघा. भक्तिशास्त्रामध्ये दोन विशेष मार्ग आहेत. एक भक्ती मार्ग आहे आणि एक ज्ञान मार्ग आहे. भक्ती मार्गामध्ये 4 मुक्तींचं वर्णन केलेलं आहे. 4 प्रकारचा मोक्ष त्यांना प्राप्त होत असतो. आणि ज्ञान मार्गामध्ये एकाच मुक्तीचं वर्णन केलेलं आहे, त्याला कैवल्य मुक्ती असं म्हणतात. कैवल्य मुक्ती म्हणजेच मोक्ष प्राप्त झालेला जो साध्य पुरुष आहे, सिद्ध पुरुष आहे, त्या पुरुषाला मोक्ष प्राप्त झालेला, ब्रह्मनिष्ठ आत्मनिष्ठ प्राप्त झालेली
जी स्थिती आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हणून असं भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. असे जे काही महापुरुष नवे नवे साक्षात कैवल्यच अवताराला आलेला आहे, साक्षात मोक्षच अवताराला आलेला आहे. त्याच्यामध्ये संशय किंवा बाकीच्या सगळ्या जीवदशा वगैरे काही गोष्टी नाहीत. साक्षात मोक्ष अवताराला आलेला आहे. असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला भगवंताची हितगुज करतात, भगवंताच्या समोर बोलतात, त्यावेळेला म्हणतात तैसा मी एक पतित विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अर्थात हे काय आहे, ही नम्रता कशाची आहे, हा संवाद कशाचा आहे? ही नम्रता केवळ ज्ञानोत्तर भक्तीची आहे. असं समजू नका की संत ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञान किंवा आत्मस्थिती नव्हती. ह्याच प्रकरणामध्ये पुढे जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराजांशी संवाद साधत होते, गाथेमध्ये आलेलं प्रकरण आहे. अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझं तुझं ध्यान कळो आले, तुझा तुझी भाव तुझा तुझी देव, फिटला संदेह आत्मतत्वी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. केवळ गुरूंच्या कृपा दृष्टिकोनातून संत ज्ञानेश्वर महाराजांची झालेली अवस्था संत निवृत्तीनाथ महाराज व्यक्त करतात. अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझं तुझं ध्यान कळो आले. अशी अवस्था प्राप्त झाली म्हणजे श्रेष्ठ. ते आत्मतत्वाला तिथं काही विचारच नाही. हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तैसा मी एक पतित म्हणतात. ह्यालाच ज्ञानोत्तर भक्ती असं सांगितलेलं आहे. ज्या वेळेला संत तुकाराम महाराजांना सुद्धा अशी आत्मनिष्ठा प्राप्त झाली, ब्रह्मस्थिती प्राप्त झाली, पण त्या ब्रह्मस्थितीचा सुद्धा कंटाळा आला आणि म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसा करी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ असा नाही की अद्वैत स्थितीची हितनिंदा आहे, अजिबात नाही. अद्वैत स्थिती प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ज्ञानी भक्त जोपर्यंत आपलं प्रारब्ध आहे तोपर्यंत हे शरीर सुटत नाही. हे शरीर धारण केल्यानंतर आत्मस्थिती प्राप्त झाल्यानंतर सुद्धा भगवंताची उपासना सोडत नाहीत. त्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. इथं मधुसूदन सरस्वती महाराज एक सूत्र आपल्याला सांगतात की भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतात अपि सुंदरम. असं सांगितलं की भक्तीसाठी आपण काय केलेलं आहे की ह्या गोष्टी ज्ञानीपुरुषांच्या आहेत बरं का, ह्या गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या नाहीत. हां, तुम्ही म्हणाल अहो आपली अशी परिस्थिती आहे, सगळे संत सांगून थकले की बाबा भगवंताची भक्ती करा, तरी सुद्धा आपण काही उठा जागे वारे आता स्मरण करा, पण कोण सुद्धा जाग व्हायला तयार नाही, कोण सुद्धा स्मरण करायला तयार नाही. सांगून थकले. हात जोडून विनवते तुम्हा हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. हकारोनी सांगे तुहा, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका. नाम घेता राहू नका. संतांनी एवढी विनंती केली, कर जोडून विनवते तुम्हा. संत म्हणतात की बाबा आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही भगवंताच्या भक्तीला लागा. पण हा जीव काय भगवंताच्या भक्तीला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे काळी बोला मुखी नाम, करे काळी बोला मुखी नाम, करे काळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवतो तुम्हा. एवढे संत सांगतात, विनंती करतात, तुमच्या पाया पडतात, तुम्हाला विनंती करतात, तुम्हाला जागे करतात, पण हा जीव जागा व्हायला काही तयार नाही. आणि त्याच्यानंतर ज्ञानोत्तर भक्तीची एक विलक्षण आनंदाची अनुभूती सर्वसामान्य जीवाला काय करणार आहे. ती अनुभूती तर संत ज्ञानेश्वर महाराजांना माहिती, ती अनुभूती संत एकनाथ महाराजांना माहिती. अरे अरे ज्ञाना झालासी पावन म्हणल्यानंतरच्याला पण तैसा मी एक पतित म्हणतात. ही केवळ ज्ञानोत्तर भक्तीची पराकाष्ठा आहे, अजून दुसरं तिसरं काहीच नाही. आणि म्हणून सांगतात चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनो अर्जुन, आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ, तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते. भगवान सांगतात की बाबा ह्या चारी भक्तांपैकी एकच भक्त माझा खूप आवडीचा आहे, आणि तो भक्त म्हणजे ज्ञानी भक्त. विठ्ठल 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 विठ्ठल.
विठ्ठला विठ्ठला आणि तो ज्ञानी भक्त सर्वसामान्य नाही. उदारः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मेव मे मतम. भगवान सांगतात की बाबा हा जो ज्ञानी आहे हा ज्ञानी एवढा उदार आहे की सगळ्या जगाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य ह्या ज्ञानी भक्तामध्ये आहे. एवढं असून सुद्धा भगवान स्वतः सांगतात हा ज्ञानी भक्त साधारण नाही, तो माझा प्राण आहे. ज्ञानी त्वात्मेव मे मतम, माझा आत्मा साक्षात काय आहे. ज्ञानी तो आत्मा माझा सर्वसामान्य नाही, तो ज्ञानी साक्षात भगवंताचा प्राण आहे, भगवंताचा सखा आहे, भगवंताचा आत्मा आहे. आणि असे असणारे जे ज्ञानी पुरुष आहेत, विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. इथं ज्ञानियाचा प्राणसखा असं सांगितलंय, ज्ञानोबाचा प्राणसखा विठोबा असं नाही सांगितलं. विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. विठोबाचा म्हणजे साक्षात विठ्ठलाचा जो प्राण आहे, ते प्राण म्हणजे काय असतात, असे ज्ञानोत्तर असणारे जे भक्त असतात ते विठोबाचा प्राण आहेत. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून ज्ञानोत्तर भक्तीचं वर्णन करत असताना सांगतात बघा, संत ज्ञानेश्वर महाराजही उपजताच ज्ञानी आहेत, तरी सुद्धा म्हणतात तुझी आन वाहिनगा देवराया बहु आवडसी जीवा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवा पासोनी. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू राया बहु आवडसी जीवा पासोनी. का आवडतात? कारण का भगवंताचा प्राण आणि भक्तांचा प्राण एकच आहे, त्याच्यामध्ये काही सुद्धा भेद नाही. विठ्ठल विठ्ठल एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमा न घाली मन. कशाचं वर्णन आहे हे सगळं? वेदांताचं वर्णन आहे बरं, हे सगळं ज्ञानाचं वर्णन आहे. पण ज्ञानामध्ये सुद्धा वेदांतामध्ये सुद्धा सर्वात जास्त प्राधान्य कशाला आहे? भक्तीला आहे. ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा त्या ज्ञानाला पण गोडवा. ज्ञान गिळूनी गावा गोविंदा गावा गोविंदू ज्ञान गिळूनी गावा गोविंदुगा. अहो आपण देवपूजा करायचं म्हणलं तर आठवड्यातनं 2 दिवसच होते, 6 दिवस 4 दिवस कुठे जाते त्याचा पत्ता सुद्धा नाही. रोज हरिपाठ म्हणायचं झाला तर आठवड्यातून आठवण आली तर एखाद दिवस हरिपाठ नाही तर त्याचंही सुट्टी. अशा भक्ताला ज्ञानोत्तर भक्तीची विलक्षण अनुभूती काय येणार आहे? त्यांना ज्ञानोत्तर भक्तीची विलक्षण अनुभूती काय माहीत असणार आहे की जे रोजचा नित्यनेम करू शकत नाही. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. दुर्लभ ह्याच्यासाठी सांगितलंय. नेम तर सगळेजणच करतात पण नित्यनेमाने करत नाही. काही ना काही अशी अडचण येते. नित्यनेम आपण व्यवस्थित पाळू शकत नाही किंवा मनामध्ये आलं तर सकाळची पूजा 10 वाजता 12 वाजता संध्याकाळी सकाळी कधीही आपल्या मनासारखी, ह्याला भक्ती म्हणत नाही. जर आपल्या सर्वसामान्य जीवाची जर अशी दशा असेल तर मग भक्तीनंतरच्याला ज्ञान आत्मनिष्ठा प्राप्त होऊन आणि मग ज्ञानोत्तर भक्तीचा आनंद घ्यायचा म्हणजे किती कठीण आहे ते केवळ ज्ञानालाच माहीत आहे. बघा, ज्ञान प्राप्त करून घेणं सोपं नाही. आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. आपली सांगवी खूप मोठी भाग्यवान आहे. सांगवीमध्ये वेदांताचे ग्रंथ चालतात. वेदांताच्या ग्रंथामध्ये विचारसागर असेल, तत्वबोध असेल, आत्मबोध असेल, पंचदशी असेल, विवेक चुडामणी असेल किंवा वृत्ती प्रभाकर असेल,
असे खूप ग्रंथाचं श्रवण तुम्ही आपण सगळेजण भक्तजन करत असता. पण एक लक्षात घ्या, हे जेवढे म्हणून काही ग्रंथ आहेत, विवेक चूडामणी असेल, पंचदशी असेल, विचारसागर असेल, विचार चंद्रोदय असेल, वेदांत सार असेल, हे सगळे जे ग्रंथ आहेत हा वेदांत नाही. ही वेदांताची प्रक्रिया समजून देणारे प्रकरण ग्रंथ आहेत, वेदांत नाही. केवळ प्रक्रिया सांगितली आहे त्याच्यामध्ये, जीव काय, आत्मा काय, किंवा पंचीकरण काय आहे, जीवाची व्याख्या, आत्म्याची व्याख्या, किंवा गुरु, अधिकार, चतुष्टय वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचं वर्णन त्याच्यामध्ये तत्वमसी आदीचं आपण चिंतन कसं करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं केवळ एक प्रक्रिया सांगितलेलं आहे, वेदांत नाही. वेदांताची परिभाषा सांगत असताना वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम तद उपकारिणी शारीरिक सूत्रादीनीच अशी वेदांताची व्याख्या सांगितलेली आहे. त्यामध्ये वेदांत म्हणजे ब्रह्मविद्या, वेदांत म्हणजे उपनिषद विद्या, वेदांत म्हणजे ब्रह्मसूत्रामध्ये जे व्यासांनी सांगितलेलं आहे ते आत्मतत्वाचं चिंतन, आणि वेदांत म्हणजेच ज्ञानेश्वरीमध्ये जे ज्ञानेश्वरीनी ओव्या सांगितलेल्या आहेत त्या ज्ञानेश्वरीची प्रत्येक एक एक ओवी म्हणजे वेदांताचं चिंतन आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आमची अवस्था अशी आहे, विचारसागर ऐकता ऐकताच परेशान होऊन जातो आम्ही. आमची अवस्था अशी आहे, विवेक चूडामणीमधला एक एक श्लोक कसा पाठ करायचा आणि त्याचं कसं चिंतन करायचं. आमची अवस्था अशी आहे, तत्वबोध म्हणजे माहीतच नाही, आत्मबोध म्हणजे काय त्या ग्रंथाची अजून वृत्ती प्रभाकर म्हणजे काय अजून माहीतच नाही. अशी जर अवस्था असेल तर त्याच्यानंतर आपण उपनिषदामध्ये कधी प्रवेश करणार, त्याच्यानंतर आपण परत वृत्ती प्रभाकरचा ग्रंथ किंवा तर्कांचा आदी ग्रंथ घेऊन ब्रह्मसूत्रामध्ये कधी प्रवेश करणार, आणि नंतर गीतेचा हा शेवटचा भाग येतो. उपनिषद, ब्रह्मसूत्रानंतर गीता. आपलं भाग्य असं आहे की माऊलींनी आपल्याला एवढा वेदांत सोपा केलाय पण माहीतच नाही ज्ञानेश्वरी म्हणजे नेमकं काय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढ्या प्रक्रिया झाल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं, तेही अपरोक्ष ज्ञान नाही, परोक्ष ज्ञान प्राप्त. परोक्ष ज्ञान म्हणजे केवळ माहिती की बाबा मला हे माहिती आहे किंवा अशाशी प्रक्रिया केवळ समजून घेतली आणि तशी माहिती झाली, त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. अजून अनुभूती आलेली नाही. जर अनुभूती आल्यानंतरच्याला अपरोक्ष ज्ञानाची अनुभूती येते, त्याला प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि तसं जर पाहायला गेलं तर हे जे ज्ञान आहे हे ज्ञान सहजासहजी प्राप्त होत नाही. श्रवण केल्याने केवळ आपल्याला एक माहिती होते. बघा, भक्तिसूत्र असेल किंवा भक्तिशास्त्र असेल किंवा वेदांतशास्त्र असेल, दोन्हीही मध्ये श्रवण खूप आवश्यक आहे. पण श्रवणाच्या नंतर दोन प्रक्रिया अजून खूप महत्त्वाच्या आहेत. श्रवण करत असताना आत्मा वारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य अशी श्रुती मातेने वर्णन सांगितलेलं आहे. त्यामध्ये सांगत असताना असं सांगतात, एकाग्र चित्तानी आपण गुरु उपसत्ती धारण करून गुरूंच्या जवळ जाऊन श्रवण केलं पाहिजे. आणि ते श्रवण केल्यानंतरच्याला झालं बाबा आजचा वृत्ती प्रभाकरचा पाठ झाला, आपण मोकळे झालो, दिवसभर फिरायला मोकळे झालो, चालत नाही. झाला बाबा आज विचारसागराचा पाठ झाला, दिवसभर मोकळे झालो, चालत नाही. झाला बाबा आज ज्ञानेश्वरीचा पाठ झाला, दिवसभर मोकळे झालो, चालत नाही. ज्ञानेश्वरीचा पाठ झाल्यानंतरच्याला तुम्ही त्याचं चिंतन करणं आवश्यक आहे. ज्ञानेश्वरीचा पाठ झाल्यानंतरच्याला माऊलीने तिथं सांगण्याचा काय अर्थ अभिप्रेत आहे ह्याचं जर चिंतन केलं तर त्या ज्ञानाची अनुभूती आपल्याला येते, अन्यथा येत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सर्व शास्त्रामध्ये सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे ते म्हणजे वेदांत. आणि वेदांताचं ज्ञान म्हणजे साधारण नाही, त्याला खूप मोठे अधिकारी सांगितलेत. तरी तर्कू तोची फरशू नीती बेदू अंकुशू वेदांत तू महारसू मोदू कुविरिवे. सांगतात की बाबा गणपतीला सगळ्यात जास्त प्रिय काय आहे, गणपती बाप्पांना सगळ्यात जास्त प्रिय काय आहे, मोदक आहे. तसंच भगवंताला सगळ्यात जास्त प्रिय काय आहे तर वेदांत आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि ज्या वेळेला आपण श्रवण करतो, श्रवण केल्यानंतरच्याला जर चिंतन केलं नाही, बघा चिंतनाची खूप आवश्यकता आहे, निधिध्यासनाची खूप आवश्यकता आहे. चिंतन म्हणजे काय, चिंतन ही चित्ताची प्रक्रिया आहे. वेदांतामध्ये सांगत असताना, शास्त्रामध्ये सांगत असताना मन बुद्धी चित्त आणि अहंकार असं अंतकरण चतुष्टय सांगितलेलं आहे. त्यामध्ये मन म्हणजे संकल्प आणि विकल्प करणारे ते स्थिर नाही आहे.
त्याच्या मनामध्ये सारखं काही ना काही एक वृत्ती गेली, दुसरी गेली, तिसरी अशी येते. बुद्धी म्हणजे निश्चयात्मिका बुद्धी निश्चय करतो. पण चिंतन म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, चिंतन कर्त्री इति चित्त. जिथं आपण चिंतन करतो त्याला चित्त असं म्हणतात. चिंतन म्हणजे परिपूर्ण झालेलं, श्रवण केलंय, श्रवण केल्यानंतर मनातला जे काय आहे ती निश्चय केलाय की आज आपल्याला ह्याचं चिंतन करायचं आहे. पण चिंतनाने काय होतं, संशयाची निवृत्ती होते. संशय म्हणजे काय की बाबा आपण जे काय श्रवण करतो, ज्या काही शास्त्राचा आपण आधार घेतलेला आहे ते शास्त्र खरंच प्रामाणिक आहे की नाही ह्याचा विचार म्हणजे संशय. की बाबा मी घेतली एखादी कादंबरी हातामध्ये वाचत बसलो, त्यांनी मला ज्ञान होईल का? अजिबात नाही होणार. एखादं कवितेचं पुस्तक घेतलं, वाचत बसलो, ज्ञान होईल का? अजिबात नाही होणार. एखाद्या सर्वसामान्य कोणत्याही लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तक घेतलं आणि वाचत बसलो, कोणत्याही लेखकाचं आहे जे प्रमाणित नाही, ज्ञान होईल का? नाही होणार. आध्यात्मिक चिंतनासाठी प्रामाणिकच ग्रंथांचा विचार केला जातो. जर ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं तर मग मात्र ज्ञान झाल्याशिवाय ज्ञान होय अज्ञानासी अति मूर्ख त्या दगडासी. बघा किती मोठं प्रमाण सांगितलेलं आहे की बाबा ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं, गाथ्याचं चिंतन केलं तर ज्ञान झाल्याशिवाय सोडणार. तुम्ही किती जरी, इथं तर सांगितलं की दगड म्हणजे जडबुद्धी असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा ज्ञानेश्वरीचं चिंतन केल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. एवढं मोठं सामर्थ्य कशामध्ये आहे? ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा. ज्ञान होय मुळा अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा. ज्ञान होईल त्या मुडा अति मूर्ख त्या दगडा. किती जरी आपली बुद्धी, किती जरी खूप बुद्धी असेल, पण ज्ञानेश्वरीचं जर चिंतन केलं तर माऊली काय करतात, त्याला मुक्त केल्याशिवाय सोडत नाही. असं भगवंताचं काय आहे की ब्रीद आहे. आणि म्हणून असं सांगितलंय की ज्या वेळेला आपण एखाद्या ग्रंथाचं श्रवण करतो तर ते श्रवण करत असताना ईश्वर आहे की नाही हा मनातला संशय दूर करण्याचं सामर्थ्य त्या ग्रंथामध्ये पाहिजे. जो ग्रंथ आपण हातामध्ये घेतलेला आहे तो ग्रंथ प्रामाणिक असला पाहिजे, म्हणजे परंपरेने चालत आलेला तो ग्रंथ असला पाहिजे, तरच संशयाची निवृत्ती होते, अन्यथा संशयाची निवृत्ती होत नाही. आणि त्याच्यानंतर येतो म्हणजे विपर्यय. विपर्यय म्हणजे काय की बाबा मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे अशी जी भावना आहे, अशी जी वासना आहे ती वासना निघून जाते आणि मी देह नसून केवळ मी ब्रह्म आहे अशी संशय आणि विपर्यायाची निवृत्ती होऊन जाते. त्यावेळेला मग मात्र जे ज्ञान श्रवण केले त्याची अपरोक्ष अनुभूती येते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि अशी अनुभूती झाल्यानंतरच्याला मग जर आपण म्हणलं ना बहु आवडसी जीवापासून या, मग मात्र त्याचा आनंद काय वर्णन करायचा. मग त्याची जी स्थिती आहे, त्याचा जो आनंद आहे, ती जी अनुभूती आहे ती अनुभूती मग अमृता होणी गोड नाम तुझे देवा. जे आता नाव घेताना कंटाळा येतो, आळस येतो. आता नाव घ्यायचं म्हणलं की जांभळ्या येतात, तुम्ही आम्हाला एवढ्या माळा दिल्या, तुम्ही आम्हाला असं केलं तसं केलं. जीव शांत बसून नाव घेत नाही. पण अशी ब्रह्मानंदाची अनुभूती झाल्यानंतर चला मग मात्र ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. ज्यावेळेला अशी परिस्थिती होते त्यावेळेला मग मात्र अमृत सुद्धा त्याच्यासमोर फिकं पडतं. ह्याला म्हणतात ज्ञानोत्तर भक्तीची अवस्था. आणि ही प्रगट केली तिथं संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. ज्याशिवाय आपण भगवंताचे मुद्रांकित होत नाही त्याशिवाय हा जीव सर्वसामान्यच आहे. एकदा का ज्ञानदेवी नाम राम कृष्ण ठसा अशी जर अवस्था प्राप्त झाली तर मग मात्र त्याला हे परब्रह्म तत्वाचं असणारं ज्ञान म्हणजे परमेश्वराचा साक्षात्कार सर्वत्र दाही दिशामध्ये होऊन जातो असं सामर्थ्य आहे. पण एकच आट आहे आणि ती आट म्हणजे काय की आपण भगवंताचं मुद्रांकित झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मुद्रांकित झाल्यानंतर त्याचा फायदा काय होतो अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये वर्णन. म्हशी पत्र ते केवळे, 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 राव चालवी
पतित तैसा मी एक 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 पतित मसी पत्र ते केवळे मसी पत्र ते केवळे मसी पत्र ते केवळे मसी पत्र ते केवळे राहू चालवी आपुल्या पाडे राहू चालवी आपुल्या पाडे राहू चालवी आपुल्या पाडे तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित मसी पत्र ते केवडे राहो चालवी आपुल्या पाडे. माऊली इथे सांगतात, इथे वर्णन करतात, एकदा का भगवंताचा आपण मुद्रांकित झालं रे झालं, एकदा का भगवंतावरती दृढ निश्चय झाला, भगवंताचा निश्चय दृढ केला आणि अंतःकरणामध्ये भगवंताच्या नामाचा ठसा उमटवला की तो भगवंताचा मुद्रांकित झाला. एकदा का भगवंताचं मुद्रांकित झाल्यानंतरच्याला मग मात्र त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं. ते कसं? इथं उदाहरण देतात माऊली ह्या चरणामध्ये. मसीपत्र ते केवडे राहो चालवी आपल्या पाडे. मसीपत्र म्हणजे एक अतिशय साधारण असणारा कागद, अतिशय साधारण असणारा कागद. त्या कागदाला तोपर्यंत सामान्य आहे जोपर्यंत त्याच्यावरती राजमुद्रा पडत नाही. एकदा का त्याच्यावरती राजमुद्रा पडली रे पडली तर मग मात्र त्याला एवढं महत्त्व प्राप्त होतं. त्याच्यावर लिहिलं की राजाने एरवी सामान्य कागद घेतला आणि कुणी लिहिलं की हे वतन मी ह्याला देतो, कुणाचं काय, ते कागद फाडून टाकून देतील, त्याला काही अर्थ आहे का? काहीच अर्थ नाही. एरवी म्हणत बसलो मी ब्रह्म आहे, काय अर्थ आहे का? काहीच अर्थ नाही. तसा ब्रह्माला अर्थ नाही राहत. ज्याशिवाय सद्गुरूंना मुद्रांकित होत नाही, साधूचा अंकिला हरिभक्त. साधूला शरण गेल्याशिवाय, गुरु परंपरेने गुरुची सेवा घडल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. आणि जेव्हा आपण ते सर्वसामान्य पत्र आहे त्या पत्रावरती कोणाच्या मनात आलं एखाद्याच्या की बाबा चल मी तुला एवढं हे गाव वतन दिले, ते गाव वतन दिले, आणि त्याच्यावर काहीच नाही, ते हसतील लोक, काय याला वेड लागलं काय. पण त्याच्यावर जर राजाची मुद्रा असेल तर मग मात्र त्याला प्रत्येक ठिकाणी त्याला एवढी मोठी मान्यता प्राप्त होते की तो आदेश कोणही फेटाळू शकत नाही. एवढं अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं. तुम्ही साधारण स्टॅम्प पेपर घेतले त्याला अर्थ नाही, पण तुम्ही म्हणता की माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे एवढे मोठे बंगले आहेत, माझ्याकडे एवढी मालमत्ता आहे. प्रूफ काय? तुमच्याकडे राजमुद्रा असलेलाच प्रूफ आहे, किंवा जी सरकारी मुद्रा आहे तोच प्रूफ तुमच्याकडे आहे, तोच पुरावा तुमच्याकडे आहे. जर तो पुरावा तुमच्याकडे नाही, तुमचं नाव सातबाऱ्यावर नाही आणि त्याच्यावर जर सरकारी मुद्रा नसेल तर तुम्हाला कोण विचारणार आहे? तुम्हाला म्हणतील की हे तुमचं घर नाहीच, कारण तुमच्याकडे तो प्रूफ नाही. ह्याला तुम्ही जे राहता त्या मालमत्तेला महत्त्व कधी प्राप्त झालं किंवा ती तुमची आहे असं तुम्हाला कधी महत्त्व प्राप्त होतं? ज्याशिवाय त्याच्यावरती राजमुद्रा लागत नाही, ज्याशिवाय त्याच्यावरती सरकारी मुद्रा येत नाही. एकदा का त्याच्यावर सरकारची मुद्रा आली रे आली तर मग मात्र ती मालमत्ता तुमची आहे असं गृहीत धरलं जातं. त्याच प्रकारे हा जीव तोपर्यंतच जीव आहे, तोपर्यंतच त्याला सुखदुःख आहे जोपर्यंत हा जीव मुद्रांकित होत नाही. एकदा का ह्याच्यावर रामकृष्ण नामाचा ठसा पडला रे पडला तर मग मात्र हा भगवंताचा भक्त होऊन सर्वत्र जर फिरत असेल तर ती त्याला भगवंताची अनुभूती येते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 2 मिनिटं आपण भगवंताचं भजन कर. विठोबार जय विठोबार
कुमार 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 कुंडली वरदा पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, बाल योगी नंद कुमार जी महाराज की जय। बारक कुमार हो बारक कुमार हो बारक कुमार। मसी पत्र ते केवडे राहो चालवी आपुल्या पाडे. म्हणून जीवाच्या जन्माची धन्यता त्याच वेळेला आहे ज्या वेळेला ह्या जीवानी दृढ निश्चय करून भगवंताचं नाम आपल्या अंतःकरणामध्ये धारण केलं. एकच धैर्यला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. अशी ज्या वेळेला अवस्था येते मग ती अवस्था ज्ञानाला पण असो किंवा अज्ञानाला पण असो. वास्तविकता ज्ञानी तर परिपूर्ण झालेले आहेत, नंतर भक्ती करतात ती ज्ञानोत्तर भक्ती तर सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञानी त्वात्मेव मे मतम, त्यामध्ये काही शंका नाही. पण सर्वसामान्य सुद्धा जीवाचा उद्धार त्यावेळेला होतो, पतिताचा सुद्धा उद्धार त्यावेळेला होतो जेव्हा हा जीव भगवंताचा मुद्रांकित होतो. आणि म्हणून जीवनामध्ये अतिशय आवश्यक आहे भगवंताची शरणागती. माऊलींचं एक विशेष ह्या अभंगामध्ये असं आहे पहा. माऊली भगवंताशी प्रत्यक्षामध्ये संवाद साधत आहेत आणि संवाद साधत असताना सांगितलं की बाबा हे जे जीव आहेत हे जीव पतित आहेत, पण भगवंता ते का एकदा तुमचे जर मुद्रांकित झाले तर मग मात्र तुम्ही त्यांचा उद्धार करणार. मसी पत्र ते केवडे राहो चालवी आपल्या पडे. परत त्या व्यक्तीचं जे जीवन आहे त्या व्यक्तीचं जीवन सर्वसामान्य राहत नाही. जसा राजाचा एक चांगल्या प्रकारचा सेवक त्याला विशेष अधिकार प्राप्त होतो तसा भक्तांना अधिकार काय होत असतो प्राप्त होतो. पण हे देवा हेही लक्षात ठेवा की बाबा त्या भक्तांचं संरक्षण करणं, जो जीव तुम्हाला शरण आलेला आहे मुद्रांकित झालेला आहे त्याचं संरक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि नवे नवे सर्वसामान्य व्यक्ती स्वतःच्या कर्तव्याची जी जाणीव असते तो विसरून जातो. आणि म्हणून भगवंताकडे माऊली स्वतः बघा, माऊली किती मोठे उदार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज भगवंताशी संवाद साधत असताना भगवंताला भगवंताच्या कर्तव्याची जाणीव करून देतात. सांभाळावे आपल्या हृदय असं सांगितलंय. आणि म्हणून ती जाणीव कशी केली आहे अभंगाच्या चरणामध्ये सांगितलं. देवी वरदा देवी वरदा बाबर घुमा देवी वरुदा बाबर घुमा देवी वरुदा बापर कुमा देवी वरदा बापर कुमा देवी वरदा बाबर घुमा देवी वरुदा बाबर घुमा देवी वरुदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित सांभाळावे आपुल्या ब्रिदा सांभाळावे आपुल्या
पतित तैसा मी एक पतित मारी तुझा मुद्रांकित मारी तुझा मुद्रांकित पारी तुझा पारी तुझा मुद्रा केद पारी तुझा मुद्रा पारी तुझा पारी तुझा मुद्रांकित पारी तुझा मुद्रांकित मुद्रांकित पारी तुझा मुद्रांकित पारी तुझा परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा परी तुझा परी तुझा परी तुझा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित परी तुझा
तुझा मुद्रा के परी तुझा परी तुझा वा वा परी तुझा मुद्रांकित तुझा मुद्रांकित तैसा मी एक पतिता तैसा मी कपतिता बाप रखुमा देवी वरुदा सांभाळावे आपल्या ब्रीदा. संत ज्ञानेश्वर महाराज साक्षात श्री पंढरीनाथांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत आहेत. सांभाळावे हे देवा सांभाळ, जे तुमचं ब्रीद आहे त्या ब्रीदाला तुम्ही जागा, अशी कर्तव्याची जाणीव काय करत आहेत संत ज्ञानेश्वर महाराज भगवंताला सांगत आहेत. खरं तर विषय खूप राहिलेला आहे आणि वेळ आपला संपलेला आहे. फक्त मी 5 मिनिटं आपल्याकडनं घेतो, कारण अतिशय चिंतनीय विषय आहे. ह्याच्यामध्ये ह्या चरणामध्ये भगवंतांनी संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या भक्तांनी भगवंताची शरणागती कशी स्वीकारावी ही प्रक्रिया ह्याच्यामध्ये सांगितलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली जाणीव करून देतात भगवंताला आणि सांगतात की भगवंता आपलं जे ब्रीद आहे त्या ब्रीदाला जागा आणि आपल्या भक्तांचं संरक्षण करा. खूप विलक्षण आहे. भगवंताचे ब्रीद वाक्य गीतेमध्ये तर भरपूर सांगितलेले आहेत, अन्य ठिकाणी आहेत. अनन्यास चिंतयन्तो माम ये जनाः परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान सांगतात की मी त्या भक्ताचं योगक्षेम वहन करतो. हे भगवंताचे एक ब्रीद वाक्य आहे. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि मा शुचः. एक भगवंताचं ब्रीद वाक्य आहे. हे अर्जुना, अहम मोक्ष ददामी, म्हणजे मी तुम्हाला मोक्ष देण्यासाठी काय आहे, सर्व समर्थ आहे. अजून एक सांगतात वास्तविकता. राजविद्याराज गुह्ययोग आणि विभूती योग. राजविद्याराज म्हणजे 9व्या अध्यायाच्या शेवटचा जे प्रकरण आहे ते, आणि विभूतीचं म्हणजे 10व्या अध्यायाचं जे पहिलं प्रकरण आहे ते एक विलक्षण प्रकरण सांगितलेलं आहे. अपि चेत सुदुराचारो भजति मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सह क्षिप्रम भवति धर्मात्मा शश्वत शांतिं निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त परनशती. सांगतात माझा भक्त कधीच पतित होत नाही, त्याचं कधीच पतन होत नाही, असं एक ब्रीद वाक्य भगवंताचं 9व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि भगवंत सांगतात की मी माझ्या भक्ताचं संरक्षण करण्यासाठी सर्व समर्थ आहे. ह्यामध्ये भक्तीचा आणि शरणागतीचा समर्पण भाव प्रत्येक जीवाला अधिकार दिलेला आहे. इथे सांगतात बघा, थोडंसं सूक्ष्म विचार आहे, जास्त वेळ घेणार नाही आपला. मला माहिती आहे आपण आज सकाळपासून खूप उपाशी आहात आणि आपल्याला भूक लागलेली आहे. तुम्ही मायबापांनी नाश्ता पण केला नाही, चहा पण पिला नाही, दुपारचं भोजन लक्षातच नाही, एवढं आम्ही सकाळपासून सेवेमध्ये आहोत आणि संध्याकाळची आम्हाला महाराज जरा भूक लागलेली आहे. काळजी करू नका, 5 मिनिटाचा अवकाश फक्त द्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विनोदाचा भाग सोडा, खूप सुंदर चिंतन आहे. इथं सांगतात ही राजविद्या आहे, सर्वसामान्य नाही. मध्यामध्ये आल्यानंतर चला भगवान इथं भक्ती आणि ज्ञान, भक्तीची
आणि ज्ञानाची एक चांगली जोड लावण्याचा प्रयत्न ह्या राजविद्यामध्ये करत आहेत. बघा, भगवंताला शरण जाण्याचा अधिकार सगळ्या जीवाला आहे. मामिही पार्थ व्यपाश्रित्य एपी स्यु पापयोनय स्त्रियो वैशास्तता शूद्रास तेपी यांती पराम गतीम. इथं असा ह्या पृथ्वी तलावरती कोणताच असा जीव नाही की तो भगवंताला शरण जाऊ शकत नाही आणि भगवान त्याचा उद्धार करू शकत नाही. असा एकही जीव ह्या पृथ्वीवरती नाही. पण भगवंताची एक अट आहे. जेवढे म्हणून ब्रीदवाक्य सांगितले त्याच्यामध्ये भगवंतानी एक अट सांगितली, अनन्य चिंत यंतो माम. जो भक्त माझं चिंतन करतो म्हणजे भगवंताची शरणागती आहे. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज. म्हणजे सर्व धर्म आणि अधर्माचा परित्याग करून जो भक्त मला शरण येतो त्याला मी मोक्ष प्राप्त करून देतो. किंवा अपिचेत सुदुराचारी भजते मामनन्य भाग. इथं माम अनन्य भाग भजते यो भक्त. म्हणजे जो भक्त माझा अनन्य भावाने भजन करतो त्याचा मी उद्धार करतो असं भगवंतानी सांगितलेलं आहे. अर्थात की भगवंताला एकच अपेक्षा आहे जीवाकडनं, ती म्हणजे काय की भगवंताचं मुद्रांकित आपण झालं पाहिजे, भगवंताला आपण शरणागत गेलं पाहिजे. एकदा का शरणागती भगवंताची स्वीकारली, काय आहे भगवंताची शरणागती की हे परमात्मा, आपण अतिशय श्रद्धेने आणि भावनायुक्त होऊन भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची की तुम्हीच, मी तुम्हाला शरण आहे आणि तुम्हीच माझे कोण आहात, जे काही करता करविता तुम्हीच आहात, असा भाव एकदा का मनामध्ये आला, एकदा का भगवंताची शरणागती स्वीकारली तर मग मात्र भगवान म्हणतात योगक्षेमं वहाम्यहम किंवा नमे भक्त प्रणशती. असे जे भगवंताचे वाक्य आहेत, भगवंताचं जी ब्रीद वाक्य आहे, भगवान म्हणतात त्या भक्ताचं कधी पतन होत नाही, त्या भक्ताच्या जीवनामध्ये कधी कमी पडत नाही. माझ्या भक्ता संसाराची चिंता राजियाची कांता कोरांना मागे. सांगतात की जर माझ्या भक्ताला संसाराची चिंता लागून जर तो म्हणजे जशी एखादी राणी कुणाच्या तरी दारा जाऊन कधी कोरांना मागू शकते का? नाही मागू शकत. पण सर्व भावेन भारत, ज्याशिवाय आपण सर्व भावपूर्वक भगवंताला शरण जात नाही त्याशिवाय भगवंत आपला उद्धार करत नाहीत. विठ्ठल 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 सगळ्या जीवाला अधिकार आहे याच्यामध्ये. बघा, सदाचारीचा तर आहेच आहे, सदाचारी तर पुण्यवान ते तर प्राप्तच होतील भगवंताला. पण मामही पार्थ व्यपाश्रित्य एपी स्यु पाप योनय, ह्याचा खूप सूक्ष्म विचार केला आहे. पाप योनीला प्राप्त झालेले जेवढे जीव आहेत त्याचा सुद्धा उद्धार करण्यासाठी परमेश्वर समर्थ आहेत. याचा अर्थ असा म्हणजे जे पाप योनीला म्हणजे पाप देहाला प्राप्त झालेले किडा मुंगी सुद्धा भगवंताच्या शरणागतीला येऊन, ही गोष्ट वेगळी आहे की त्यांना विवेक नाही त्यामुळे ते भगवंताच्या शरणागतीला येऊ शकत नाही, ही गोष्ट वेगळी आहे. पण त्यांचा उद्धार होणार नाही असं भगवंतांनी सांगितलं नाही. एपी स्यु पाप योनी, जेवढ्या म्हणून काय पाप योनी आहेत, पिशाच्यापासून जे काही आपल्याला दिसतात, किडा मुंगी असेल, सगळ्यांचा उद्धार भगवंत करू शकतात, त्यांचा उद्धार होऊ शकतो. ह्या जगामध्ये अशी कोणताच जीव नाही की ज्याचा उद्धार भगवंत करू शकत नाही. पण भगवंत सांगतात की बाबा एकदा तरी त्यांनी मला शरण यायला पाहिजे, जन्मात किंवा जन्मांतरामध्ये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक विलक्षण कथा भागवतामध्ये येते आणि तो म्हणजे गजेंद्र मोक्ष. गजेंद्र ही पाप योनी आहे. जे जीव आहेत, जे पशु आहेत आणि जे प्राणी आहेत ते सगळे पापांनी त्यांना तो प्राप्त झालेला देह आहे. आणि वास्तविकता त्या सगळ्यात जडबुद्धी म्हणजे कुणाची असते? रेड्याची आणि गजेंद्राची ही सगळ्यात जडबुद्धी असते. बघा, माऊलीने रेड्याचा उद्धार केला, किती सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये. आणि गजेंद्राचा मोक्ष भगवंतांनी केला. अतिशय पाप योनी आहेत, अतिशय पापी आहेत. एपी स्यु पाप योनय. एवढंच आहे की बाबा त्यांनी कोणत्या का भावाने म्हणजे भक्तांच्या भावाने असेल किंवा कोणत्याही भावाने एकदा का भगवंताला शरण गेला रे गेला तर मग मात्र त्याचा उद्धार होऊ शकतो. अशा पाप योनी असणाऱ्या माणसाचा उद्धार होऊ शकतो, तर आपला का उद्धार होणार नाही? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून संत तुकाराम महाराज सांगत असताना सांगतात, वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधला, विठोबाशी शरण जावे नीच निष्ठा नाम गावे. सर्व शास्त्रांचा विचार अंती इतुकाची निर्धार, 18 पुराण सिद्धांत तुका मने हाची होत. विठ्ठल विठ्ठल. सांगत असताना असं सांगतात, वेद अनंत बोलला
वेद म्हणजे सगळ्यात मोठं, सगळ्यात प्रामाणिक, म्हणजे सगळ्यात अध्यात्मामध्ये प्रमाण काय असेल तर वेदाचं प्रमाण आहे. एवढा वेदाचं चिंतन केल्यानंतरच्याला त्याचा अर्थ एका शब्दामध्ये सांगण्याचं सर्वसामान्याचं काम आहे का? नाही. सगळ्या वेदांचं चिंतन केल्यानंतरच्याला एका अभंगामध्ये सांगितलंय काय? वेद अनंत बोलिला. वेदामध्ये अन्य अन्य खूप वर्णन आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचं वर्णन सांगितलंय, कर्मकांड असेल किंवा अन्य सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. वेद अनंत बोलिला, पण अर्थ इतुकाची साधला, एवढाच अर्थ साध्य झालेला आहे. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. एकदा का आपण विठोबाला शरण गेलो आणि अतिशय श्रद्धेने भगवंताचं नाव जर गायलं, हाच सगळ्या वेदांचा अर्थ आहे. अर्थात की आपल्याला जीवाचा उद्धार करायचा असेल, भगवान आपलं संरक्षण करण्यासाठी त्यावेळेला समर्थ आहेत. जेव्हा आपण हा जीव भगवंताच्या शरणागतीला जातो, भगवंताची मुद्रा आपल्या अंतःकरणामध्ये धारण करतो, त्यावेळेला त्या जीवाचा उद्धार होतो आणि मग मात्र त्याच्या जीवनामध्ये एक विलक्षण आनंद येतो. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, इतर सांगू मी काही, मोक्ष सुखाच्याही ठाई, या सुखाची गोठी नाही, धन्य पाही हरिभक्त. ह्या जगामध्ये सगळ्यात धन्य कोण असतील? ते अतिशय प्रेमाने भगवंताचं भजन करणारे जे भक्त आहेत ते धन्य आहेत. ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन भगवंताला समर्पित केलेलं आहे, असे भक्त धन्य आहेत. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अरे देवा, तुमचं जे ब्रीद वाक्य आहे की तुम्ही सगळ्यांना सांभाळता, पण ते ब्रीद वाक्याची जाणीव मी तुम्हाला करून देत आहे. कारण का? ह्या कलियुगातले जीव कसे आहेत माहीत नाही, ते पुण्यवान असतील किंवा पापी असतील. माऊली सांगतात, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारिणी पाही मोक्ष सदा. जाणीव म्हणजे ज्ञानी आणि नेवणीव म्हणजे अज्ञानी. ह्या दोघांचा पण उद्धार करण्याचं सामर्थ्य हरिनामामध्ये आहे. पण हे देवा, मी तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव करून देतो, तुम्ही मात्र विसरू नका. जो जीव एकदा का तुमच्याकडे आला रे आला, तर त्याचा उद्धार करण्याचं काम तुमचं आहे. बाप रखुमा देवी वरुदा, सांभाळावे आपल्या वृदा. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर 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 मावली मावली. महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर मावली. तुकाराम 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 तुकाराम. पाहेपा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट. ह्या धर्माची पताका, त्याचं संरक्षण करण्यासाठी सर्वांना कष्ट सहन करावे लागते. तैसा मी एक पतित, परी तुझा मुद्रांकित. हा सर्वसामान्य जीव यद्यपि पतित असला, सामान्य असला, तरीसुद्धा ध्वजेसारखं त्याला महत्त्व प्राप्त होतं जेव्हा भगवान नामाचा तो आश्रय धारण करतो. मसी पत्र ते केवडे, रावो चालवी आपल्या पाडे. एकदा का आपण भगवंताचे झालो तर आपलं योगक्षेम वहान करण्याचं सामर्थ्य भगवंताकडे गेलं, आपल्या हातामध्ये काहीच राहत नाही. आणि बाप रखुमा देवी वरुदा, सांभाळावे आपल्या ब्रीदा. जे भगवंताचं ब्रीद आहे, नमे भक्त प्रणशती, माझ्या भक्ताचं कधीच पतन होत नाही, मी त्याचा उद्धार करण्यासाठी समर्थ आहे, असं भगवंताचं जे वाक्य आहे. अशा प्रकारे यथाशक्ती यथामती संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे, पण ह्या अल्पबुद्धीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा परमपूज्य अवधूत बालयोगी श्री नंदकुमार महाराजांच्या चरणी, गुरु दत्तात्रेयांच्या चरणी, भगवान पंढरीनाथाच्या चरणी, साम सदाशिवाच्या चरणी अर्पण करून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल, हरे विठ्ठल जय जय विठ्ठल.